मंडळी, कशी आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स मजेतच असाल. तर आज मी परत एकदा आली आहे तुमच्या समोर अजून एक आध्यात्मिक बुक घेऊन, जिचं नाव आहे आर्य अष्टांगिक मार्ग आणि जिला लिहिलेलं आहे उग्रेन संघरक्षित यांनी. आता उग्रेन संघरक्षित कोण आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणारच आहे. आर्य अष्टांगिक मार्ग ही बेसिकली भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ही जी बुक मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं त्या बुकवर डिपेंड आहे असं आपण थोडंसं म्हणता येईल. कारण भगवान बुद्धांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांनी एक उपदेश केला होता. त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात आणि त्या कथनात भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. पहिलं आर्य सत्य दुःख आहे, परमनंट आहे. दुसरं आर्य सत्य दुःखाचं कारण आहे. तिसरं दुःख निवारण होऊ शकते, म्हणजे ते दुःख नष्ट केल्या जाऊ शकते. आणि चौथं आर्य सत्य की ते दुःख निवारण्याचे मार्ग कोणत्या कोणत्या मार्गाने आपण ते दुःखाला नष्ट करू शकतो. तर त्या चौथ्या आर्य सत्यालाच आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. आता बेसिकली बुद्ध धर्माविषयी माझा अभ्यास खूप जास्त काळा नाही आहे, कारण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ही पहिलीच पुस्तक मी बौद्ध धर्मावर आधारित अशी वाचलेली आहे. पण मला ती पुस्तक वाचून एवढी तर कल्पना आलेलीच आहे की हे हा धर्म जो आहे हा एक मार्ग आहे सत्याचा, नवीन प्रकाशाचा. त्याच्यामुळे मला अजून क्युरियोसिटी झाली की अजून समोर काय असेल. मग आर्य अष्टांगिक मार्ग हे काय आहे. तर ही बुक आमच्या घेण्यात आलेली आहे. ऑफकोर्स माझ्या मिस्टरांनीच ती घेतलेली आहे, त्यांच्यामुळेच मला ह्या अशा बुक्स वाचायला मिळत आहेत. तर बेसिकली हे जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे हे काय आहे मी तुम्हाला सांगते. पुस्तकमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावरनं पहिलं आहे सम्यक दृष्टी, दुसरं आहे सम्यक संकल्प, तिसरं सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर सर्वांगीण परिपूर्ण दृष्टी दर्शन. तर कसले, आपल्या शरीराचे, आपल्या भोवतालच्या वातावरणाची, आपल्या शारीरिक अवस्थेची, आपल्या एकंदरीत असण्याची, आपल्या एकंदरीत अस्तित्वाची. याला म्हणजे ऑनेस्टली मी इतक्या चांगल्या प्रकारे कदाचित जस्टिफाय नाही करू शकणार. त्याच्याबद्दल मी आधीच तुम्हाला माफी मागत आहे की माझ्याकडनं थोडीशी चूक होऊ शकते कारण या बुकबद्दल बोलताना. कारण ही बुक अशी आहे की ही प्रत्यक्षात तुम्ही वाचलीच पाहिजे असं मला वाटते. पण या सम्यक दृष्टीबद्दल खूप व्यवस्थितपणे, खूप सुटसुटीत भाषेत आणि खूप चटकदार अशा उदाहरणासोबत एक्सप्लेनेशन त्या सम्यक दृष्टीचं करण्यात आलेलं आहे. दुसरं आहे सम्यक संकल्प, म्हणजे सम्यक दृष्टीचे आपल्या भावनिक अंगात अशा प्रकारे उतरणे की आपले भावनिक अस्तित्व त्यामध्ये पूर्णपणे बदलून जाणे. सम्यक दृष्टीने आपल्याला आपल्या भावनेचे, आपल्या अस्तित्वाचे संपूर्ण दर्शन घडते. म्हणजे आपण काय आहोत, आपण किती पोकळ आहोत, हे आसपास जग किती अस्तित्वहीन आहे, किती क्षणभंगूर हे जीवन आहे, या सगळ्या बाबतीत आपल्याला एक कल्पना येते. आणि त्याच्यानंतर हळूहळू या जगाची आसक्ती, या भौतिक गोष्टींविषयीची आसक्ती कमी होते. मग त्यामुळे आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण होतात, आपण कसे करुणाशाली, दयावंत आणि लोकांच्या आनंदामध्ये आनंदी होणारे मनुष्य बनू शकतो. त्यालाच एक मस्त शब्द दिलेला आहे त्यांनी, मुदिता. तर या सगळ्या भावनांचा जो आपल्यामध्ये विकास होतो त्यालाच आपण सम्यक संकल्प असं म्हणू शकतो. तिसरं जे सांगितलेलं आहे त्यांनी सम्यक वाचा. तर मंडळी, आपल्याला तर हे माहिती आहे की शब्द हे किती मृदू आणि किती कठोर असू शकतात. एकाच वेळेला सांत्वनाही देऊ शकतात किंवा एखाद्याला आयुष्यभरासाठी जगभर जखम देऊ शकतात. म्हणजे कोणत्याही हत्यारापेक्षा हे जे शब्द आहे हे खूप जास्त भयंकर असं अस्त्र होऊ शकते. तर या शब्दांचा आपण किती काळजीपूर्वक, किती जाणीवपणे वापर करायला पाहिजे आणि सत्य बोलायला पाहिजे, परिपूर्ण सत्य बोलायला पाहिजे, कोणालाही न दुखावता त्या गोष्टीला जसाच्या तसं बोलता येणं, यालाच आपण सम्यक वाचा म्हणू शकतो. पूर्णार्थाने सत्य, ममतापूर्ण सत्य अशी ही सम्यक वाचेची परिभाषा अशी करता येईल आपल्याला. कदाचित तुम्हाला माझी भाषा थोडी कठीण वाटत असेल, पण पुस्तकी वाटत असेल, कारण याला सबस्टिट्यूट असे सोपे शब्द मला नाही सांगता येणार मला. कारण पुस्तक बेसिकली ट्रान्सलेट केलेली आहे, ही इंग्लिशमध्ये लिहिण्यात आलेली पुस्तक, मराठीमध्ये तिचा अनुवाद झालेला आहे आणि खूप सोप्या भाषेत त्यांनी
खूप इतक्या किचकट विषयाला आणि इतक्या गंभीर विषयाला त्यांनी खूप सोप्या भाषेमध्ये सादर केलेलं आहे. तरीसुद्धा मला असं वाटते की याच्यापेक्षा इझी मी अजून बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित थोडेसे वर्ड्स किचकट वाटत असतील किंवा कठीण वाटत असतील किंवा समजत नसतील, कारण किंवा हिला काय म्हणायचं हेही कळत नसेल, पण प्लीज तुम्ही समजून घ्या. बुक बेसिकली अशीच आहे आणि हे जे 8 अष्टांगिक मार्ग आहेत हे खूप सोपे नाही आहे आचरणात आणणं आणि खूप सिंपल नाही आहे हे वाचून बोलून दाखवणं. त्याच्यामुळे माझा हा थोडासा एक प्रयत्न आहे. तर आपण पुढच्या अष्टांगिक मार्गाविषयी बोलू आणि चौथा जो मार्ग आहे तो सम्यक कर्मांत आहे. आता सम्यक कर्मांत म्हणजे काय, तर समाजात वापरताना आपण एक नैतिक जबाबदारीने वागत असतो. आता नैतिक आणि अनैतिक हे कोण ठरवतं, हे चांगलं हे वाईट हे कोणी सांगितलेलं आहे, म्हणजे अशी कोणी लिस्ट दिलेली आहे का आपल्याला की हे चांगलं आहे किंवा हे चांगलं नाही आहे. पण लहानपणापासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की चोरी करू नये, खोटं बोलू नये, हिंसा करू नये आणि त्याचे परिणामही आपल्याला सांगण्यात आलेले आहे की चोरी केल्याने काय होऊ शकते, हिंसा केल्याने काय होऊ शकते. पण ती गोष्ट प्रत्यक्षात आपल्या स्वभावात उतरणं, कोणतीही भीती न बाळगता, म्हणजे बेसिकली आपण देवाची भीती किंवा अशा काहीतरी एक खुंट्याला बांधून जगत असतो आयुष्यभर. तर तसं न करता प्रत्यक्षपणे ती गोष्ट आपल्या स्वभावात उतरणं किती महत्त्वाचं आहे याच्यासाठी हे सम्यक कर्मांतासाठी एक मस्त उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामध्ये. तिथे असं सांगितलेलं आहे की 3 व्यक्ती असतात, 3 माणसं आहेत जे चोरी करण्यापासून अलिप्त राहतात. तर पहिला का चोरी करत नाही, कारण त्याला पोलिसांची भीती वाटते, पकडले जाण्याची भीती वाटते. दुसरा धार्मिक जीवन जगत असल्यामुळे तो चोरी करत नाही, कारण त्याच्या शिराला ते पटत नाही. आणि तिसरा जो आहे त्याची ती तृष्णाच पूर्णपणे संपलेली आहे, त्याच्या स्वभावातच नाही आहे हे सगळं. तर हे जे तिसरं प्रकरण आहे तेच म्हणजे खरं तर सम्यक कर्मांत असं म्हणता येईल. सम्यक कर्म म्हणजे काय, तर सम्यक कर्म म्हणजे समग्र कर्म. बेसिकली सम्यक या शब्दाचा अर्थच खूप सुंदर आहे, परिपूर्ण, व्होलली, व्होलसम असं आपण म्हणू शकतो. तर या सम्यक कर्मासाठी त्यांनी एक सांगितलेलं आहे की जसं आपण मॅक्झिमम, जसं आता या क्षणी तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल, पण माझा व्हिडिओ बघत असताना सुद्धा आपण पूर्णपणे फोकसने कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओ बघत नसाल याची मला 100% गॅरंटी आहे. तसंच होते नेहमी, म्हणजे माझ्या बाबतीतही होते आणि प्रत्येकाच्या बाबतीत होते. आपण पूर्णपणे फोकस नसतो, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट नसतो, आपण कुठेतरी गुंतलेले असतो, आपला एक पार्ट कुठेतरी व्यस्त असतो किंवा कुठेतरी आपण हरपलेले असतो. जसं आपण ऑफिसमध्ये गेलो पण आपलं अर्ध लक्ष कुठे आहे, आपल्या घरी आहे, आपल्या मुलांकडे आहे, आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी चालत असतात लाईफमध्ये त्यांच्यावर आहे. इव्हन आपली प्रत्यक्ष अशी कोणती हॉबी असेल जी आपले खूप जास्त आवडीचं काम असेल त्याच्यातही आपण खूप जास्त गुंतत नाही, रमत नाही. तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्या एखाद्या कामामध्ये पूर्णपणे समग्रपणे उत्साहाने अगदी प्रेमाने बौद्धिक आणि भावनिक पातळीवर सुद्धा गुंतणे म्हणजेच सम्यक कर्म. म्हणजे आणि इतकं गुंतल्यानंतर, इतकं इन्व्हॉल्व झाल्यानंतर, अगदी समरसून ते काम केल्यानंतर अगदी तरंगत्या क्षणापुरता का होईना जी आपल्याला सुटकेची, मुक्ततेची, समाधानाची जी भावना येते की नाही त्यालाच सम्यक कर्म असे म्हणता येईल. सम्यक आजीविका म्हणजे उत्पन्नाचे साधन. आता आजीविका जी बौद्ध धर्मात सांगितलेली आहे की आजीविका सुद्धा नैतिक असायला हवी. म्हणजे नशेचे पदार्थ, हिंसेचे अस्त्र जसं हत्यार वगैरे किंवा अशा काही गोष्टी ज्या समाजाला धोकादायक असू शकतात, जसं खाटीक असतात किंवा अशाच अजून गोष्टी, या सगळ्या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत बौद्ध धर्मामध्ये. पण साहजिकच भगवान बुद्धांनी हा धम्माचा शोध 2500 वर्षापूर्वी लावलेला आहे. तेव्हाच्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे एक्सेप्शन्स असू शकतात, पण तरीसुद्धा जितकं आपल्याला जबाबदारीने वागता येईल आणि समाजाला धोकादायक नसणाऱ्या, समाजाला पूरक असणाऱ्या अशा प्रोफेशनवरच आपण भर दिला पाहिजे. हेच आहे सम्यक आजीविकाचा अर्थ. इन शॉर्ट 6वा अंग म्हणजे सम्यक व्यायाम. आता याचा अर्थ सकाळची एक्सरसाइज किंवा नॉर्मल आपण जो व्यायाम करतो तसा संकुचित नाही आहे.
सम्यक व्यायाम म्हणजे शारीरिक, मानसिक आणि धार्मिक दृष्ट्या पूर्णपणे स्वतःला ओळखणे, स्वतःशी एकरूप होणे. मुळात 4 विशेष प्रयत्नांना आपल्या आचरणात आणणे. तर ते विशेष प्रयत्न कोणते? तर पहिलं अकुशल विचार म्हणजे बॅड थॉट्स टाळणे पूर्णपणे. दुसरं आहे अकुशल विचार किंवा तशी मनाची अवस्था झालीच तर तिचा उच्छेद करणे म्हणजे तिचा नाश करणे. तिसरं चांगल्या अर्थात कुशल विचारांचा विकास करणे. आणि चौथं म्हणजे त्या विचारांचं रक्षण करणे. 7वां अंग आहे सम्यक स्मृती. इथे एकंदरीत आपल्या जागृतीबद्दल भाष्य केलेलं आहे. आता मी जसं आपल्या सम्यक कर्मांतमध्ये सांगितलेलं आहे की आपण कधीही पूर्णपणे एका कामामध्ये गुंतलेले नसतो, रमलेले नसतो. तसाच काहीसा हा सिमिलर याचा कन्सेप्ट आहे. म्हणजे बेसिकली लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन हाच एक कन्सेप्ट सांगता येईल. याचा अर्थ सांगता येईल की बहुतेक वेळा आपण विसरभोळेपणाने आणि खूप विखुरल्या अवस्थेत जगत असतो. जसं माझं पर्सनल माझं उदाहरण देईन. मी एक गृहिणी आहे आणि घरामध्ये खूप सारे कामं असतात. पण कधी कधी गॅसवर आपण एखादं जसं दूध ठेवलेलं आहे आणि दूध ओतलं म्हणजे उकळण्यासाठी ठेवलं. आता आपण दुसऱ्या कामात रमलो तर ते दूध उकळलं, ते दूध गंजातून सांडलं, पूर्ण गॅस ओटा खराब झाला आहे आणि तो सगळा पसारा झाला आहे. पाण्याची टंकी लावली पण विसरून गेलो, पाणी वाहत आहे. म्हणजे या इतक्या साध्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहे. पण इतक्या विसरभोळेपणाने आपण जगत असतो. म्हणजे आपलं फुल कॉन्सन्ट्रेशनच नसतं. आपण पूर्णपणे आपल्या त्या जागरूक अवस्थेत नसतो. तर यालाच त्यांनी सम्यक स्मृतीची गरज का आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या बाबतीत हे असंच घडतं. तर हे तर नॉर्मल आहे. आणि हे सगळं एकाग्रतेच्या कमतरतेमुळे आणि इतके डायव्हर्टेड असतो आपण की आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करूच शकत नाही. त्यासाठीच सम्यक स्मृती म्हणजे सम्यक जागृती महत्त्वाची आहे. 8वां आणि शेवटचा अंग म्हणजे सम्यक समाधी. तर सम्यक समाधीबद्दल बोलणं मला थोडंसं अवघड वाटते. कारण हे सगळे जे आपण आतापर्यंत 7 अंगांचा विचार केलेला आहे, 7 अंगांबद्दल जे मी तुम्हाला बोलली आता सांगितलेलं आहे त्याच्यावर डिपेंडन्सी शेवटची मार्ग आहे सम्यक समाधी. म्हणजे सम्यक समाधी ही बेसिकली सगळ्या अंगांना आचरणात सगळ्या सम्यक स्मृती, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका या सगळ्या गोष्टींना आपल्या स्वभावात आचरण केल्यानंतर जे आपण शेवटच्या अष्टांग मार्गामध्ये येऊन पोहोचतो त्यालाच आपण सम्यक समाधी असं म्हणू शकतो. याचं विस्तारण अर्थातच तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर कळेलच. आर्य अष्टांगिक मार्ग ही पुस्तक खूप जास्त सखोल आहे, विशाल आहे. शब्दाशब्दांमध्ये अर्थ दडलेला आहे. इतका किचकट विषय असून सुद्धा खूप सोप्या आणि सहज भाषेमध्ये याचा अनुवाद करण्यात आलेला आहे. ही पुस्तक वाचत असताना माझ्या डोक्यात एकच विचार आला की आपण सगळे किती स्वार्थाने, मोहाने आणि आसक्ती धरून भौतिक विषयांबद्दलची किंवा आपल्या विषयाबद्दलची, आपल्या लोकांबद्दलची हवीची आपलं करून जगत असतो. पण आपण किती क्षणभंगूर आहोत, हे जग किती क्षणभंगूर आहे याची कल्पना ही पुस्तक वाचताना येते. आणि हे सगळे मार्ग, अष्टांगिक मार्ग जे आहे पूर्णपणे आचरणात आणणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे जवळपास जास्तच कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. पूर्ण नाही पण ॲटलिस्ट 10-20% जरी आपण प्रयत्न केला तरी आपल्या व्यक्तिमत्वात खूप जास्त फरक पडू शकते. आणि जेव्हा ही पुस्तक वाचत होती तेव्हा माझ्या डोक्यात हे चाललं होतं की जर प्रत्येक व्यक्तीने हे अष्टांगिक मार्ग आपल्या आचरणात प्रयत्न केला थोडासा तरी आपलं हे जग किती सुंदर, विलोभनीय आणि स्वर्गीय होईल. आणि खरंच किती ची कल्पना सुद्धा किती मोहून टाकणारी आहे. तर इतकं हे सुंदर पुस्तक, असं एखादं गाईड करणारं पुस्तक हे आहे. आणि मी 100 नाही 200% रिकमेंड करेन की हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचायला पाहिजे. उग्रेन संघरक्षित यांचा जन्म डेनिस लिंगवूड म्हणून लंडनमध्ये 1925 मध्ये झाला. वयाच्या 8व्या वर्षी त्यांना हार्ट डिसीज झाला, ज्याच्यामुळे ते अंथरुणाला खिळले आणि त्या दरम्यान त्यांनी बुक्स वाचायला सुरुवात केली. बुक्स वाचताना त्यांचं लक्ष बुद्धिझमकडे आलं आणि बुद्धिझम लिटरेचरकडे ते अट्रॅक्ट झाले. हळूहळू त्यांना त्यांचं आकर्षण वाढू लागलं. नंतर ते सुधारले. त्यांनी आर्मी जॉईन केली. आर्मी जॉईन केल्यानंतर 1943 सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ते भारतात आले. त्या काळात सुद्धा त्यांनी बुद्धिझमच्या बुक्स वाचणं सुरूच ठेवलं आणि पूर्णपणे ते बुद्धिझमकडे अट्रॅक्ट होऊन गेलेले होते. त्यांना आकर्षण झालं
आणि नंतर जेव्हा महायुद्ध संपलं आणि मायदेशी परत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी लंडनला परत न जाता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपलं पासपोर्ट पेटवून दिलं, आपली आर्मी सोडली आणि पूर्णपणे भारतामध्ये राहून धर्माचा प्रचार करण्याचा विचार केला. तसं 2018मध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी खूप काही आहे. गुगलमध्ये मी पाहिलं की त्यांच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन आणि खूप थोर होते ते. तसं मी पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल या पुस्तकामार्फत ऐकलेलं आहे. पण त्यांच्याबद्दल जर मी बोलायला गेली तर व्हिडिओची लांबी खूप जास्त होऊन जाईल, म्हणून मी जास्त त्यांच्याबद्दल बोलणं टाळत आहे. तर उग्रेन संघरक्षित यांनी इंग्लंडमध्ये दिलेल्या धम्म प्रवचनाचा हा पुस्तकरूपी मराठी अनुवाद 1986 मध्ये प्रकाशित झाला, जेणेकरून आपल्यासारख्या सामान्य जणांपर्यंतही या अष्टांग मार्गाची माहिती आणि महती पोचावी म्हणून. आणि जो हा प्रयत्न आहे तो खूप मस्त जमून आलेला आहे. तर मंडळी, हेच होतं आर्य अष्टांगिक मार्गाबद्दल. मला खात्री आहे की तुम्ही ही बुक नक्कीच वाचाल आणि तुम्हाला हा रिव्ह्यू कदाचित आवडला असेलच. मी खूप प्रयत्न केला आहे माझ्याकडनं या बुकबद्दल शॉर्टमध्ये सांगण्याचं, कारण जेव्हा ही बुक मी हातात घेतली तेव्हा मला वाटलेलं होतं की मी हिचा रिव्ह्यू करू शकेन, कारण ही इतकी आध्यात्मिक आणि इतकी स्वतः समजण्यासारखी बुक आहे, कोणाला समजावून येता येणार नाही. आणि मला बेसिकली समजावता येत नाही, हा माझा निगेटिव्ह पॉईंट आहे. पण तरीसुद्धा मी प्रयत्न केला, कदाचित तुम्हाला आवडला असेल. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत आलेले आहात. आणि जर खरंच तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं काहीतरी आध्यात्मिक टाईपचं वाचायला पाहिजे, तर ही पुस्तक नक्कीच वाचा तुम्ही, आर्य अष्टांगिक मार्ग. आणि बस, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.